म्हणजे चिवळीचा झुणका आणि भाकर. भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता झुणका असल्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त. हो, तेल तापल्यावर यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, हळद, तिखट आणि चिवळीची भाजी. ह्याला छान वाफेवर तिथं जे काय पाणी सुटतं हिला त्यावरच आपल्याला शिजवायचं आहे. चवीनुसार मीठ आणि याबरोबर कैरी जाते बारीक चिरलेली. त्याचा आंबटपणा खूप छान येतो. याला एक 5 मिनटं झाकून ठेवून आपण शिजवून घेऊ. ह्याला छान आपण झाकण ठेवून एक 3-4 मिनटं शिजवून नंतर परतून घेऊ. आता ही भाजी शिजून कशी छोटी छोटी कमी होते. एक साधारण अर्धा किलो भाजी होती तर एक 2 ते 3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ मी घातलंय. आता पहा, कुठलंही वेगळं पाणी न टाकता आपण ह्याला त्यामध्ये छान तयार केलं. आपण कैरी घातली असल्यामुळे चिमूटभर साखर घातली तर मजा येते. काही लोक घालत नाहीत. पुन्हा 1-2 मिनटं झाकून ठेवू. आता याला फोडणी जी द्यायची ती जिरं आणि लसूण याची द्यायची. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. क्या बात आहे. याचा स्वाद तसाच एवढा छान येतो ना. मस्त भाकरी आणि त्यावर ही लसूणीची फोडणी.